जय हिंद दोस्तों, पुलिस की परमिशन नहीं है लेकिन फिर भी कल मोर्चा होगा मराठी भाषा से प्रेम करने वाले लोगों का। जी हाँ दोस्तों, आपको पता ही है पिछले कुछ दिनों से स्पेशली मीरा भाईंदर में मराठी अमराठी को लेकर जो विवाद चल रहा है, एक व्यापारी के साथ मनसे कार्यकर्ताओं द्वारा मारपीट होती है, उसके बाद व्यापारियों का आंदोलन होता है। अब कल यानी 8 जुलाई 2025 को मराठी भाषा से प्रेम करने वाले लोगों को ये कहा गया मराठी नेताओं द्वारा कि हम 8 तारीख को एक आंदोलन करेंगे और आप सब बड़ी संख्या में शामिल होइए। इसी संबंध में आज एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई थी। आइए देखते हैं कि अलग अलग पार्टियों के नेता ने इस आंदोलन के बारे में क्या कहा, और सबने एक चीज़ ज़रूर कही कि भले परमिशन नहीं है लेकिन हम तो आंदोलन करेंगे। अब देखने वाली बात ये होगी कि कल यानी 8 जुलाई को जो बालाजी सर्कल से आंदोलन होने वाला है उसमें हमें क्या नज़ारा देखने मिलता है। यह आंदोलन को पुलिस होने देती है या फिर वहीं आंदोलन को रोक दिया जाएगा। आप सब अपना ख्याल रखें, सभी को दुआओं में याद रखें। थैंक यू सो मच। सर, आप लोगों को पुलिस द्वारा नोटिस दिया गया है कल के मोर्चे के संबंध में, तो कल क्या मोर्चा होगा जो आप लोगों ने कॉल किया था? 100% यात काय प्रश्नच नाही। आंदोलन उद्याचा जो मोर्चा आहे तो होणारच आणि मराठी माणसासाठी आहे। अशा नोटिसा भरपूर आम्हाला मिळालेल्या आहेत, पण ह्या नोटिसाला आम्ही घाबरणार नाही। जरी परवानगी नाकारली असली तरी हा मोर्चा तेवढ्याच ताकदीने होणार, कारण हा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। मोर्चाची सुरुवात कुठून ते कशा प्रकारे? मीरा रोड बालाजी हॉटेल जिथून सुरुवात झाली, ह्या वादाला जिथून सुरुवात झाली तिथूनच आम्ही त्या मोर्चा काढणार आहे आणि तिथून शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मारकाजवळ ती समाप्ती होईल। पोपले सर, तुम्ही काय सांगणार हा विषयामध्ये? इकडचे मंत्री असतील, आमदार असतील, सरकार असेल, काल तुम्ही पाहिलं असेल आशिष शेलारांनी एक चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट दिली। पहलगाम बरोबर आमच्या आंदोलनात बरोबर तुलना केली। पहलगामचे आजपर्यंत केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी अजून आरोपी पकडले नाही। ज्या 28 लोकांचे बळी गेले अशा आतंकवाद्यांना आजपर्यंत पकडलं नाही। उगाच नाही तेच आम्ही हे केलं ते केलं सांगून आमची तुलना करतायत। त्या आशिष शेलारांना सांगायचं आहे की असे तुम्ही तुलना करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका। कुठेतरी मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी, मराठीच्या माणसांच्या अस्मितेसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण असेल किंवा सर्व पक्षीय असतील, आज मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत। आमदार, मंत्री आणि राज्य सरकार हे कुठेतरी CP DCP यांच्यावर दबाव टाकून इकडचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना धरपकड नोटीस देण्याचं काम करत आहेत। पण या नोटिसीला आम्ही घाबरत नाही। ह्याच्या पूर्वीची जी आंदोलनं पाहिली असतील, तुम्ही टोल नाक्याचे आंदोलन असतील, रेल्वे भरतीचं आंदोलन असेल, मराठी पाटीचं आंदोलन असेल, त्यावेळेला आम्ही रात्री भूमिगत होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आंदोलनाला उपस्थित होतो आणि ते आंदोलनं यशस्वी केलेली आहेत। कल का जो मोर्चा है सिर्फ मराठी माणूस का मोर्चा है। या मराठी माणसाने प्रत्येक जाती, धर्म, सगळ्या देशातल्या माणसांना या शहरामध्ये सामावून घेतलं, त्यांच्याशी प्रेमबंधू भावाने वागले। पण आज तेच माणसं मराठीचा विरोध, तुम्हाला मराठी येत नाही आमचा त्याच्यात काहीच द्वेष नाही, पण तुम्ही मराठी माणसाचा भाषेवरून तुम्ही वाद घालून, तुम्ही कुरघोडी करून, दबावतंत्र वापरून त्यांच्या भाषेला ललकाराल तर त्याचं उत्तर दिलं जाईल। आणि कालच एका कलाकारानं खूप मोठं आव्हान केलं, मी येऊन दाखवतो, राहून दाखवतो। ह्या पद्धतीची जी त्यांची भाषा आहे ही भाषा सहन केला जाणार नाही। प्रत्येक मराठी माणसानं प्रत्येकाला सामावून घेतलं आणि सामावून घेत राहील, पण मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर जो कुरघोडी करेल त्याचं उत्तर त्याला त्याच भाषेत दिलं जाईल। आज या महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करून व्यापारी जर एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा काढत असतील तर मराठी माणूस आहे तो तर मराठीसाठी करणारच आणि 100% करणार। हा मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि खूप भव्य दिव्य असा मोर्चा होणार आहे आणि ह्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारत घेईल। कालपासून आणि आतापर्यंत आता थोड्या क्षणापुरती सिनियर येऊन गेले। दबावतंत्र खूप मोठं आहे की काही करून तुम्ही मोर्चा काढू नये। पण एवढीच एक माझ्या सर्व मीरा भाईंदर नसेल अख्ख्या मुंबईतील, महाराष्ट्रातील जनतेला विनंती करेन, आजचा जो उद्याचा होणारा जो मोर्चा आहे तो होणारच। पुऱ्या ताकदीने तिकडे उचला, कारण सर्व पक्षीय जेवढे मराठी एकत्र आलेले आहेत हीच वेळ आहे। कारण त्यांनी कुठलीही परमिशन नसताना तो मोर्चा निघाला कसा, त्याच्यावरती का नाही दबावतंत्र निघाला? एका फोनवरती एवढा मोर्चा निघू शकतो, तर आम्ही जी केलेली एक मराठी माणसांनी ताकद निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे हा मोर्चा होणारच। कारण आमच्या अंगामध्ये, आमच्या रक्तामध्ये बाळकडू आहे आणि ते उद्या आम्ही दाखवणार। कालचे ते जे गुजराती समाज आहे, मारवाडी समाज आहे, 20-25 वर्ष अगोदर इथे येऊन कमावलेत, धमावलेत, घरी पैसे पाठवले गावाला, आणि मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढायला त्यांची परमिशन लागते। त्यांनी विदाऊट परमिशन मोर्चा काढलेला आहे ताकद दाखवण्यासाठी। मराठीची ताकद आजमावू नका,
तुम्हाला मराठीची ताकद उद्याच्या दिवसाला तुम्हाला दिसणार ती.